बुद्धांनी म्हटले होते की एखाद्या क्रूर हिंस्र प्राण्यापेक्षा कपटी आणि दुष्ट मित्राची भीती अधिक बाळगली पाहिजे, कारण तो प्राणी केवळ तुमच्या शरीराला इजा करतो, परंतु एक कपटी आणि विश्वासघातकी मित्र तुमच्या बुद्धीला हानी पोहोचवतो. केवळ एक वाईट मित्रच तुम्हाला अशा अवस्थेत आणू शकतो जिथे तुम्हाला वाटू लागते की हे जग अत्यंत वाईट आहे आणि आता इथे जगण्यात काहीच अर्थ उरलेला नाही. आणि जेव्हा तुमचा विश्वासघात होतो किंवा तुमची फसवणूक होते तेव्हा नेमके हेच घडते आणि केवळ तीच व्यक्ती फसवली जाते जी दुसऱ्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवते. आपण कोणावरही लगेच विश्वास ठेवत नाही, विश्वास हळूहळू निर्माण होतो. परंतु काही काळानंतर हा विश्वास इतका दृढ होतो की आपण त्या व्यक्तीच्या बाबतीत आपले डोळे, कान आणि मन पूर्णपणे झाकून घेतो, म्हणजेच इतर काहीही ऐकून घेत नाही. आणि मग नेमक्या अशाच परिस्थितीत ज्या व्यक्तीवर आपण सर्वाधिक विश्वास ठेवलेला असतो तीच व्यक्ती आपला सर्वात मोठा विश्वासघात करते. यामुळे आपला जगावरील विश्वास उडून जातो आणि आपण प्रत्येकाकडे संशयाच्या नजरेने पाहू लागतो. वास्तवात हे जग फसवणुकीवरच चालले आहे. आपणही आपल्या आयुष्यात कधीतरी, कोठेतरी, कोणाची तरी फसवणूक करतच असतो आणि इतर लोकही आपली फसवणूक करत असतात. इतरांनी केलेली फसवणूक समजण्यासारखी आहे, परंतु आपण स्वतःचीच फसवणूक मात्र वर्षानुवर्षे करत आलेलो आहोत. आपण स्वतःला अशा गोष्टींवर विश्वास ठेवायला भाग पाडतो जेणेकरून आपल्याला सत्याचा सामना करावा लागणार नाही आणि आपण आपल्याच एका छोट्याशा विश्वात हरवून जातो. फसवणूक किंवा विश्वासघात ही एका दुधारी तलवारी सारखी गोष्ट आहे. आपल्याला वाटते की समोरच्या व्यक्तीची फसवणूक करून आपण तिला मूर्ख बनवत आहोत, परंतु ही कपटी तलवार समोरच्या व्यक्तीचे जेवढे नुकसान करते भविष्यात तितकेच नुकसान ती स्वतःचेही करते. आजच्या या बौद्ध कथेच्या माध्यमातून तुम्हाला हे समजेल की आपण स्वतःचे फसवणूक आणि विश्वासघातापासून रक्षण कसे करावे. एक तरुण अत्यंत संतापलेल्या अवस्थेत एका टेकडीवरून उडी मारून आत्महत्या करण्याच्या उद्देशाने निघाला होता. जसा तो टेकडीच्या माथ्यावर पोहोचला तसा तो जोरात ओरडला, हे जग इतके वाईट का आहे? इथे प्रत्येक जण इतका स्वार्थी का आहे? आता माझ्या जगण्यात काहीच अर्थ उरलेला नाही. त्याच टेकडीच्या माथ्यावर एक बौद्ध भिक्खू आपल्या ध्यानात मग्न होऊन बसला होता. त्या तरुणाचा तो संतापलेला आणि मोठा आवाज ऐकून तो भिक्खू आपल्या ध्यानातून जागा झाला. त्याला तत्क्षणी हे समजले की हा तरुण इथे आत्महत्या करण्याच्याच उद्देशाने आलेला आहे. तो तरुण टेकडीवरून उडी मारण्याच्याच बेतात होता. तेवढ्यात त्या बौद्ध भिक्खूने त्याचा हात पकडला, त्याला मागे ओढले आणि विचारले, काय झाले? पुढचा रस्ता संपला आहे का? त्यावर तो तरुण म्हणाला, कसला रस्ता? इथे पुढे कोणताही रस्ता नाहीये. मी इथून उडी मारून आत्महत्या करणार आहे. बौद्ध भिक्खू म्हणाला, एक ना एक दिवस प्रत्येकालाच मरायचे असते, पण तुला इतकी घाई का झाली आहे? त्या तरुणाने उत्तर दिले, कारण हे जग जगण्यालायक राहिलेले नाही. इथले प्रत्येक जण स्वार्थी आणि लबाड आहे. ज्यांच्यावर मी विश्वास ठेवला त्या प्रत्येकाने माझा विश्वासघात केला. माझ्या सख्ख्या भावानेही मला फसवले, माझ्या मित्रांनीही माझी फसवणूक केली. पण आज तर कहरच झाला, माझ्या पत्नीनेही मला दगा दिला. ती एका श्रीमंत व्यापाऱ्यासोबत पळून गेली. इतक्या मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्यानंतर आता या जगात जगण्यात मला काहीच अर्थ उरलेला नाही. या स्वार्थी जगात कोणावरच विश्वास ठेवता येत नाही, म्हणूनच मी आत्महत्या करणार आहे. बौद्ध भिक्खू म्हणाला, मग तू स्वतः स्वार्थी नाहीस का? तुझ्यावर विश्वास ठेवता येईल का? त्या व्यक्तीने उत्तर दिले, आजपर्यंत मी कोणालाही फसवलेले नाही, कोणाचाही विश्वासघात केलेला नाही. तुम्हाला खात्री करायची असेल तर तुम्ही माझ्या गावी जाऊन चौकशी करू शकता. लोक अनेकदा माझा गैरफायदाच घेतात, पण आजपर्यंत मी कोणाचेही वाईट चिंतले नाही किंवा केले नाही. बौद्ध भिक्खू म्हणाला, मी तुझ्यावर असाच विश्वास ठेवू शकत नाही. तू स्वार्थी व्यक्ती नाहीस, हे तुला मला सिद्ध करून दाखवावे लागेल. त्या व्यक्तीने विचारले, हे सिद्ध करण्यासाठी मला काय करावे लागेल? भिक्खू म्हणाला, पुढील 1 वर्ष तुला माझ्या आश्रमात माझ्यासोबत राहावे लागेल. तेव्हाच मला समजेल की तू खरोखरच एक प्रामाणिक व्यक्ती आहेस की इतरांप्रमाणेच तू सुद्धा स्वार्थी आणि लबाड आहेस. त्या माणसाने संमती दर्शवली. ठीक आहे, मी 1 वर्ष तुमच्या आश्रमात तुमच्यासोबत राहीन आणि स्वतःला सिद्ध करून दाखवीन. बौद्ध भिक्खू त्या तरुणाला आपल्या आश्रमात घेऊन गेला आणि त्याला आपला शिष्य बनवून घेतले.
दुसऱ्या दिवशी सकाळी बौद्ध भिक्खूने त्या नवीन शिष्याला आपल्याजवळ बोलावले. तो म्हणाला, माझा अजूनही तुझ्यावर पूर्ण विश्वास नाही, तरीही तू जा आणि भिक्षा मागून आण, तोपर्यंत मी तुझ्या इतर गुरुबंधूंना शिकवेन. त्या नवीन शिष्याने आपल्या गुरूंच्या चरणी नमन केले आणि तो भिक्षा मागण्यासाठी बाहेर पडला. आजच्या आधी त्याने कधीच भिक्षा मागितली नव्हती, त्यामुळे भिक्षा मागताना त्याला खूपच अवघडल्यासारखे वाटत होते. भिक्षा मागण्यासाठी त्याच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. त्याचा अहंकार त्याला तसे करण्यापासून रोखत होता. तरीही त्याच्या मनात एक प्रकारचा अहंकार जागा झाला होता. आपल्या गुरूंना आपण चुकीचे आहोत हे सिद्ध करून दाखवण्याचा अहंकार. याच जिद्दीने प्रेरित होऊन त्याने भिक्षा मागितली. ती भिक्षा घेऊन तो आपल्या गुरूंकडे परताला. त्याच्या हातात भिक्षा पाहून गुरु म्हणाले, निदान तू काही प्रमाणात तरी विश्वास ठेवण्यायोग्य आहेस, असे आता म्हणता येईल. मला वाटले होते की तुला भीक मागता येणार नाही, पण तू मला खोटे ठरवले आहेस. माझ्या कुटीत माझ्यासोबत चल, मला तुला तिथे काहीतरी दाखवायचे आहे. गुरूंनी त्या शिष्याला आपल्या झोपडीत नेले. झोपडीच्या वरच्या बाजूला एक भांडे लटकलेले होते. गुरूंनी त्या भांड्याकडे बोट दाखवत विचारले, तू ते भांडे पाहत आहेस का? त्यात विष भरलेले आहे आणि ते विष असे आहे की जर ते एखाद्या व्यक्तीला दिले तर त्या व्यक्तीचा अगदी सहजपणे मृत्यू होऊ शकतो आणि त्याचा मृत्यू कसा झाला हे कोणाला साधे समजणारही नाही. तो तरुण शिष्य म्हणाला, पण गुरुवर्य, आप मला हे सर्व का सांगत आहात? त्या साधूने उत्तर दिले, मी तुला केवळ सावध करत आहे की चुकूनही ते कधी खाऊ नकोस. काही दिवसांनंतर गुरु आपल्या शिष्यांसह एका अरण्यातून प्रवास करत होते, तेव्हा काही क्रूर लुटारूंनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला. सर्व शिष्य आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले, परंतु वृद्धत्वामुळे गुरूंना मात्र पळणे शक्य झाले नाही. त्या तरुण शिष्याने हा अनुभव घेतला. त्याने शौर्य गाजवले, आपल्या गुरूंना त्या लुटारूपासून वाचवले आणि त्यांना आश्रमात सुखरूप परत आणले. आश्रमात पोहोचल्यावर गुरूंनी सर्वांसमक्ष त्या शिष्याचे खूप कौतुक केले. ते म्हणाले, माझा हा नवीन शिष्य तुम्हा सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे, ज्याने स्वतःच्या प्राणाची बाजी लावून माझे प्राण वाचवले आणि मला येथे सुखरूप आणले. आजपासून माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्या दिवसापासून दररोज सकाळी जेव्हा जेव्हा गुरु आणि तो शिष्य यांची भेट होई, तेव्हा गुरु त्याला एक गोष्ट सांगत असत, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. हळूहळू त्या शिष्यावरचा गुरूंचा विश्वास वाढतच गेला. हा विश्वास इतका वाढला की एके दिवशी गुरूंनी त्या शिष्याला आपल्याजवळ बोलावले आणि म्हटले, मला स्वतःचा असा कोणताही मुलगा नाही, पण तू माझ्या मुलासारखाच आहेस. आता मी वृद्ध झालो आहे, म्हणूनच माझ्या मृत्यूनंतर या आश्रमाची धुरा तूच आपल्या हाती घ्यावी, अशी माझी इच्छा आहे. शिष्याने उत्तर दिले, गुरुवर्य, जर हीच आपली इच्छा असेल तर आपल्या आनंदासाठी मी ही जबाबदारी नक्कीच स्वीकारेन, असे म्हणून तो शिष्य तिथून निघून गेला. काही दिवसांनंतर गुरु आजारी पडले, तेव्हा त्यांनी आश्रमातील सर्व शिष्यांना बोलावले आणि अशी घोषणा केली की माझ्या पश्चात या आश्रमाचा कारभार हा तरुण शिष्यच सांभाळेल. दिवस हळूहळू सरू लागले आणि त्या तरुण शिष्याच्या मनातील अस्वस्थता वाढू लागली. त्याला लवकरात लवकर आश्रमाचा ताबा हवा होता. गुरूंच्या प्रकृतीत काही बदल झाला आहे का हे पाहण्यासाठी तो दररोज सकाळी त्यांच्याकडे जात असे, परंतु गुरूंची प्रकृती दिवसेंदिवस सुधारतच होती. आता त्याच्या संयमाचा बांध फुटू लागला होता. त्याच्या रात्री निद्राहीन होऊ लागल्या. गुरूंच्या मार्गातील अडथळा कसा दूर करावा आणि तेही कोणालाही संशय येईल अशा प्रकारे, याचाच तो सतत विचार करत असे. कधी कधी त्याला वाटे की गुरूंना नदीत ढकलून द्यावे, पण पुढच्याच क्षणी त्याला जाणीव होई की गुरु हे उत्तम जलतरणपटू आहेत, ते पोहत सुखरूप बाहेर येतील. कधी त्याला वाटे की गुरूंना गळा दाबून ठार करावे. सर्वांनाच ठाऊक आहे की मी गुरूंचा अत्यंत विश्वासू शिष्य आहे, त्यामुळे माझ्यावर कोणीही संशय घेणार नाही. पण मग त्याला विचार येई की जर यात थोडी जरी चूक झाली तर परिस्थिती खूपच बिघडू शकते. मला असा काहीतरी मार्ग शोधला पाहिजे ज्यामुळे गुरूंचा मृत्यूही होईल आणि सर्वांना तो एक नैसर्गिक मृत्यूच वाटेल. जणू काही तो ईश्वरी संकेत होता. एके दिवशी तो तरुण शिष्य गुरूंच्या कुटीमध्ये त्यांच्याजवळ बसला होता, तेव्हा त्याची नजर वर टांगलेल्या एका भांड्यावर पडली. त्याला आठवले की
गुरूंनी एकदा सांगितले होते की त्या भांड्यात विष भरलेले आहे आणि ते विष असे होते की त्याबद्दल कोणालाच काहीही माहिती नव्हते. त्या शिष्याने विचार केला की मी हे विष गुरूंना दिले तर ते योग्य ठरेल, कोणालाही कळणार नाही की त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला आणि त्यानंतर संपूर्ण आश्रमावर माझेच वर्चस्व निर्माण होईल. दुसऱ्या दिवशी त्याने गुपचूप गुरूंच्या कुटीतून ते विष चोरले आणि ते गुरूंच्या अन्नात मिसळले. गुरूंनी रात्रीचे भोजन केले आणि ते झोपायला गेले. परंतु जेव्हा सकाळ झाली तेव्हा संपूर्ण आश्रम जागा झाला होता, मात्र गुरु काही जागे झाले नाहीत. इतर शिष्य गुरूंच्या कुटीपाशी गेले आणि त्यांनी आत पाहिले तेव्हा त्यांना समजले की गुरूंचा मृत्यू झाला आहे. जेव्हा त्या तरुण शिष्याला ही बातमी समजली तेव्हा त्याला आतल्या आत खूप आनंद झाला आणि त्याने आश्रमाचा ताबा घेण्याच्या कामाला सुरुवात केली. त्याच आश्रमात गुरूंचा एक वृद्ध शिष्यही राहत होता. तो हा संपूर्ण प्रकार शांतपणे पाहत होता. तो आपल्या कुटीत गेला, तिथून एक औषध घेऊन आला आणि ते औषध त्याने गुरूंना दिले. थोड्याच वेळात गुरूंची शुद्ध परत आली आणि ते अगदी सुखरूपपणे उठून बसले. हे सर्व पाहून त्या तरुण शिष्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तो अत्यंत घाबरून गेला. गुरूंनी इतर शिष्यांना त्यांच्या कामावर पाठवून दिले. त्यानंतर त्या तरुण शिष्याला आपल्याजवळ बोलावून ते म्हणाले, तू अजूनही विश्वासास पात्र आहेस का? तू माझा विश्वासघात केला नाहीस का? तू स्वार्थी नाहीस का? तो शिष्य गुरूंच्या पाया पडला आणि म्हणाला, मलाच कळत नाहीये की माझ्याकडून हा गुन्हा कसा घडला. आजपर्यंत मी कोणाचाही विश्वासघात केला नव्हता. लोकच मला फसवतात, पण आज जाणे का आणि कसे माझ्याकडून तुमचा विश्वासघात घडला. गुरु म्हणाले, तू माझा विश्वासघात करू शकला नाहीस, कारण मी तुझ्यावर कधीच विश्वास ठेवला नव्हता. मी कोणावरच विश्वास ठेवत नाही. मी केवळ माझ्या डोळ्यांनी जे पाहतो त्यावरच विश्वास ठेवतो. आणि मला तुझ्यामध्ये असलेला लोभ स्पष्ट दिसत होता आणि हा लोभ मी तुझ्यामध्ये मुद्दामच निर्माण केला होता. कारण एखादी व्यक्ती दुसऱ्याचा विश्वासघात करते त्यामागे केवळ 3च कारणे असतात. पहिले स्वार्थ, दुसरे लोभ आणि तिसरे मत्सर. त्या तरुण संन्याशाने गुरूंना विचारले, हे गुरुवर्य, मी स्वतःला स्वार्थ, लोभ आणि मत्सर यांपासून मुक्त कसे ठेवू? गुरु म्हणाले, स्वतःला वाचा, स्वतःला ओळखा आणि स्वतःच्या अंतर्मनात डोकावण्याचा प्रयत्न करा. मानवामध्ये प्रचंड क्षमता असते. तो स्वतःला कोणत्याही रूपात घडवू शकतो. तो काहीही बनू शकतो. आणि जेव्हा तुमच्यात एखादा बदल घडून येतो तेव्हा स्वतःच्या आत डोकावून पाहण्याचा आणि हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा की तुम्ही का बदलत आहात. तुम्हाला कोण बदलत आहे? हा बदल चांगला आहे की वाईट? स्वतःचे आत्मपरीक्षण करण्याचा प्रयत्न करा. गुरूंचे हे शब्द ऐकून त्या शिष्याने पुन्हा एकदा त्यांच्या चरणांना स्पर्श केला आणि म्हणाला, हे गुरुवर्य, मला तुमचा शिष्य व्हायचे आहे. मलाही माझ्यातील लोभ, द्वेष आणि मोह काढून टाकायचा आहे. गुरु म्हणाले, आपल्या अवतीभोवती असे अनेक लोक असतात आणि भूतकाळातही असे अनेक लोक होऊन गेले आहेत, जे याचे उत्तम उदाहरण आहेत की त्यांनी आपल्या स्वार्थ, लोभ किंवा मत्सरापोटी कधीही कोणाची फसवणूक केली नाही, कधीही कोणाचा विश्वासघात केला नाही. आपणही आपल्यात हा बदल करून घेऊया.